मला एक गोष्ट सांगा, तुम्ही गाडीच्या खाली कधी उतरलाव का नाही? आता काय झालं? जरा गाडीच्या खाली उतरून आजूबाजूला बघत जावा. काय झालं ते तर सांग. तुम्ही रस्त्यानं जाताना तुम्हाला बैलगाडी दिसली असेल की? हा दिसते की. त्या बैलगाडीवर ऊसाचं एवढ्या क्विंटलनं वजन राहतंय. त्या वजनानं त्या बैलाला चालायला येणार, तर हे मालक त्याला चापकानं मारून वडत घेऊन जाते. त्या बैलाचा त्रास बघून तुम्हाला काही वाटणार का? ते तसलं मी कधी बघाय नाही बघ. तुम्हाला ते बैल ऊस घेऊन जातानाचे व्हिडिओ किती तर पाठवला, पण तुम्ही बघून न बघितल्यासारखं केला. ते बघून मी काय करू शकतो रे? आणि ते शेतकऱ्याच्या नादाला कोण लागतंय? त्याने कसं आहे माहित आहे का, बैलाला त्यांच्या फॅमिली मेंबर सारखं ठेवतात. फॅमिली मेंबर मानतात नाही, मग तसं वागवा बी. नाव तर एवढे भारी ठेवतात, राजा, सर्जा, हरण्या, भावल्या. बस 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 बस. आणि काल परत तू शेतकऱ्याला चांगला आहे म्हणालतास की. काही शेतकरी एवढे चांगले आहेत, बैल शेताची शान आहे म्हणून फक्त फिरायला घेऊन येतात. आणि काही शेतकरी असले आहेत, आपल्या फायद्यासाठी त्या मुक्या जनावराला त्रास देतात. हे सगळं बरोबर आहे. आता तू एक काम कर, डायरेक्ट कलेक्टरकडे जाऊन निवेदन दे. मला निवेदन द्यायला आला असतं तर मी तुम्हाला फोन कशाला केला असतो? तुम्हीच करा का आहे ते. माझं त्याने ऐकणार आणि त्यांचं माझं जमणार बी. कुणाकुणासोबत जमणार तुमचं? माझ्यासोबत जमणार, त्यांच्यासोबत जमणार. कधी तर कोणतं काम सांगितलेलं करत जावा. हे बघ तुला सांगलेलं मी. ठेवा. कुठलं बी काय बी बघून मला विचारलेलं आहे. मला काय मी देश स्त्रीला वाटलेलं का काय ती.